नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज असंच शनिवार आहे, रँडम म्हणलं चला व्हिडिओ बनवूया. तर बघूयात आज दिवसभरात काय काय होते. तर आता सकाळी झाली आहे आणि काना वगैरे झोपले, माझं सगळं आवरून झालं आहे. तर कानाच्या टिफिनचा आज काही लोड नसतो जास्त काही. त्याला आज द्यायचं आहे शेवयाचा उपमा. आणि मी काय करते ते तुम्हाला दाखवते. मी इथे रवा भाजून घेते. परत आहे ना, आठवडाभर काही होत नाही कामं. आणि मग उपीट वगैरे किंवा त्याला शिरा करायचा म्हणलं ना की मग सगळंच राहून जातं, की होत नाही. मग ऐनवेळी भाजा करा, मग त्यापेक्षा रवा भाजून घेतला तर सोपं होऊन जातं. तर एकीकडे रवा भाजतो, एकीकडे दूध तापतंय आणि मग कानाच्या टिफिनची तयारी सुरू करायची. त्याला काय टिफिनमध्ये देते ते तुम्हाला सांगते. आणि आज आहे त्याच्या स्कूलमध्ये सायन्स डे, त्यामुळे तिकडेही जायचं आहे दुपारून. आणि 4 दिवस झाले पूजा नाही आहे, आज देवपूजाही करायची आहे. तर सगळंच बघूयात काय काय होते. कानाचा टिफिन रेडी झाला आहे. काय दिलं आहे कानाच्या टिफिनमध्ये तुम्हाला दाखवते. दिलं आहे शेवयाचा उपमा, 4 पिस्ते आणि ग्रेप्स. त्याला ग्रेप्स आवडतात ब्लॅक, म्हणून त्याला ग्रेप्स. त्याच्या नाश्त्यामध्ये आहे ड्रायफ्रूट्स आणि ऑरेंज ज्यूस. आम्हाला ऑरेंज पण खूप आवडतो. त्याला त्याचं आवडते आणि मी पण जाणार आहे त्याला शाळेत सोडवायला, कारण की माझे 1-2 कामं आहेत ते येताना करायचे आहेत. इथे आम्ही कानाला सोडवायला शाळेत चाललो होतो मस्तपैकी. बाय 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 काना. आताच कानाला शाळेतून सोडून आले आणि येताना देवाला वस्त्र आणि फुलं घेऊन आले, कारण की पूजा नाही आहे. तर आता पूजा करून घेऊयात. आणि खूप कामं पण आहेत. आधी फरशी पुसायची आहेत, कारण की फरशी पण खूप खराब झाली आहे. फरशी पुसू आणि देवपूजा करून घेऊ. आणि काय ते पुढे तर मला सांगते. तर मी आता हे देवाची भांडी घासून घेते आहे. तर घासताना माझ्याकडे भैया पावडर आहेच, पण त्या दिवशी मी ना ओली भेळ केली, तर त्याची हिली चिंच होती उरलेली. म्हणजे मी आधी ट्राय करून बघूया निघतंय का. बऱ्यापैकी निघतं, पण शेवट हा एक भैया पावडरने मारला की क्लीन होऊन जातं आहे. त्यामुळे आधी सगळे भांडे घासून घेते, देव पण घासून घेते आणि मग पुढच्या कामाला जाऊन. खूपच घाण झाले 4 दिवसात भांडे. चला सगळे भांडे घासून घेते आणि मग तुम्हाला भेटते. पूजा करायची आहे आणि घरून तुळस आली आहे. तुळस नव्हती, महिना झाला मला इथे येऊन. तुळस नव्हती, त्यामुळे आता तुळस पण लावून घ्यायची. लावून दिली कुंडीतच, फक्त ती नीट लावून त्याला पाणी घालायचं आहे. आणि ही घंटी मी त्या दिवशी नवीन आणली आहे, कारण की जुनी घंटी सापडत नव्हती, म्हणजे दिलेली मला लावणं. तर नवीन घंटी आणली मी त्या दिवशी बेडवरून. तर झालंय सगळं धुवून वगैरे, देव पण घासून घेतले. आता मी पूजा करते आणि मग भेटते तुम्हाला. तर चला. इथे मस्तपैकी आईंनी तुळस पाठवली होती, लावूनच पाठवली होती. आणि हे तुळशी वृंदावन खरंच खूप सुंदर आहे. मग तुळस आलीच होती, मग मस्तपैकी तुळशीची पूजा करून घेतली. खूप छान वाटत होतं. चला आता कानाच्या शाळेत चाललोय आम्ही. सायन्स एक्झिबिशन आहे त्यामुळे. तर चला. इथे कानाच्या शाळेत सायन्स डेला खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. खूप छान वाटत होतं. येताना नंतर आम्ही रस प्यायला गेलो, कारण की ऊन खूपच दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि या काकांना आता माहीत झालं आहे ना, ते कानाला रस देताना कायम स्ट्रॉ टाकून देत असतात आणि कानालाही ते खूप आवडतं. आता आम्ही कानाच्या शाळेतून आलो. नंतर कानानी शाळेतून आल्यावर काय केलं? शंभो केली आहे. आवरून झाले ना, आता काना झोपतोय. बाय बाय कर. बाय बाय कर. बाय. मी झोपतो म्हणा. तर चला बघू उठल्यावर काय काय होतंय ते. तर मी 2 दिवसापूर्वी बीडला गेले होते. त्यावेळेस काही घरातल्या वस्तू आणल्या. आपल्या गृहिणींचं कसं असतं ना, कितीही आणि काही असलं घरात तरी कमीच असतं. हे घेऊ का ते घेऊ असं होत असतं. तर सगळ्यात पहिले हा कुकर घेतला मी. हा 3 लिटरचा आहे. असं ब्रँड वगैरे काही नाही आहे, लोकल आहे. पण माझ्याकडे आहे हॉकिन्सचा, पण तो 5 लिटरचा आहे. कानासाठी एवढूसा भात करायचा किंवा काही वरण वगैरे करायचं म्हणलं की नको वाटायचं एवढ्या मोठ्या कुकरमध्ये, म्हणून हा कुकर घेतला. त्याचबरोबर मी ही खिसणी घेतली. ही चांगली आहे, म्हणजे ती लोकलवाली नाही आहे. ती लोकलवाली लगेच मुडपती वगैरे असं होतं. ही चांगलीतली आहे. आणि आम्ही राहतोय रेंटच्या घरात. इथे भांडे घासावे लागतात बेसिनमध्ये. तर बेसिनमध्ये परत ते खरकटं जाऊन वगैरे चॉकअप व्हायची शक्यता असती. परत मला नको काही कुटाणा, म्हणून ही एक जाळी घेतली. आणि ह्याचा खरंच खूप फायदा होतोय. अजिबात चहा पावडरसुद्धा खाली जात नाही ह्यातून. तर हे एक सुंदर आहे.
आणि देवाला घंटी नव्हती म्हणून घंटी आली. अजून खूप काही घ्यायचं होतं पण म्हणलं एकदम नको, हळूहळू घेऊयात आपण. तर आता दिवाबत्ती वगैरे झाली आहे. इथे सगळी तयारी पण करून ठेवली आहे. तुम्हाला शेंगदाणे भाजून झाले, दूध तापलं आहे आणि ते भांडे पण घासून झाली सगळी आणि कणिक पण मळून झाली. पण थोडं उद्यासाठी पण भाजीपाला आणायचं आहे. कानाला पण संध्याकाळची एक चक्कर लागतेच, त्यामुळे आता आम्ही चाललोय बाहेर. तर आल्यावर परत स्वयंपाक करायचा आहे. तर चला. तर मस्तपैकी सगळं स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि जेवणात आहे वांग्याची भाजी, चपाती आणि ही पनीरची भाजी आली आमच्या घर मालकांकडून. तर मस्तपैकी आता जेवण करते. तू कधी करणार आहे? तू काय करतोय? मी खातोय कुरकुरे खायचे नसतात, त्याने भाऊ होत असतो. कुरकुरे त्याने भाऊ होतो. मग चला आता जेवू. आणि असा होता आमचा आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करे. बाय, गुड नाईट.